शिवसेना सोडल्यानंतर राज यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं. राज ठाकरे यांच्या डोळ्यामध्ये पहिल्यांदाच पाणी पाहिलं असं अमित ठाकरे यांनी सांगितलं. अमित ठाकरे यांनी शिवसेना सोडतानाची आठवण सांगितली. एक भाऊ कसा आहे ते समजून घ्या आणि मग बोला. दोन भाऊ एकत्र आले पाहिजेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. झी 24 तासच्या जाहीर सभेत अमित ठाकरे आले होते आणि यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. असा परिवार नसतो ना. नाही, आता पण मी उभा राहिलो, माझ्यासमोर उमेदवार दिला, ठीक आहे. 12 वर्षापासून आपण लोकांसाठी जो दीपोत्सव करत आलो, म्हणजे लोकांसाठीचा सण आहे ना तो. त्याच्यावरती मायावर काहीतरी गुन्हा दाखल करण्याचा काहीतरी प्रयत्न केला गेला वगैरे. अरे म्हणजे हे खूप जे येत आहे समोरनं ते खूप विचित्र आहे. त्याच्यामुळे दोन भाऊ एकत्र आले. एक भाऊ कसा आहे हे पहिलं समजून घेतलं पाहिजे लोकांनी, आणि मग तुम्ही बोलला पाहिजे दोन भाऊ एकत्र आले पाहिजे. मी लास्ट टाइम पण मी बोललेलो की 2006ला तेव्हा मला राजकारण एवढं कळायचं नाही, पण मी कृष्णकुंजवरनं खाली आलेलो आणि साहेब मला वाटतं त्यांच्या गाडीतनं मातोश्रीवरनं आलेले, आणि त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदा मुलगा म्हणून मी त्यांच्या डोळ्यात वडिलांच्या पहिल्यांदा पाणी बघितलेलं. काहीतरी झालं असणार, मला माहीत नाही परत तो सीन काय होता, काय व्हायचं. त्याच्यानंतर मी अनेक शिवसैनिकांकडनं ऐकलं, आमच्या महाराष्ट्र सैनिकांकडनं ऐकलं की काय झालं. तेव्हा मी खूप लहान होतो 2006मध्ये, जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. पक्ष आला तेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यात जेव्हा पाणी बघितलं तेव्हा मला कुठेतरी वाटलं की अरे हे काहीतरी सिरियस आहे. त्याच्यामुळे तेव्हा मी लहान होतो. 17मध्ये मला अक्कल होती. त्याच्यामुळे ते दरवाजे मी बंद केले.